वर्णानामर्थ संग्रहाणां रसानां छन्दसामपि मंगलानं जगद्गुरो वन्दे वाणि विनायको भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां वीरान् पश्यन्ति सिद्धस्वर्गस्तमीश्वरम् वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणं यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्द्यते जो सुमिरत सिद्धि होई गणनायक करि बर बदन करवो अनुग्रह सोई बुद्धि राशि शुभ गुण सदन मुख होई वाचाल पंगु चढ़ई गिरि बर गहन जास कृपा सुदयाल द्रवो सकल कलिमल दहन बंदो गुरुपद पद्म परागा देसिया सुरुचि सुहास सरसा अनुरागा देसिया माया चूर
अक्षर अक्षर छंद छंद में रस में सुर में साज में माँ सरस्वती बसी हुई हो शब्द शब्द आवाज में कार्य सिद्धि हो रे मूर्ति गणेश शब्द स्वरूपा पार्वती करी कृपा महेश राम लखन सीता के संग में हृदय बसो हनुमान रामायण का ज्ञान हमें दो गुरु चरणों का ध्यान तपो ज्ञान वैराग्य व्हिडिओ म्हणलं भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीते नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम सर्वांनी हात जोडायचे आणि डोळे झाकून पाठीमागे म्हणायचा श्री हनुमन् नमस्तुभ्य निहागच्छ महाप्रभो पूर्वभागे समातिष्ठ पूजनं स्वीकुरुष्व मे ओ बस आइए हनुमंत विराजे आइए हनुमंत विराजे कथा करम मति अनुसार प्रेम सहित गद्दीर रहो पधारिए पवन कुमार सियावर रामचंद्र की जय। लाल देह लालील से अरुधरि लाल लंगूर वज्र दे अदान बदलन जय 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 कपिशूर पवन सुत हनुमान की जय। आपति आरती तुम्हारे भाई अपने अपने माता पिता की जय। त्रेता जुग प्रभु का वनवास राम लखन वन गिरिवास। शिव लीला
परमेश्वर अखिलेश्वर कारण करुणा वरुणालय भक्तवांच्या तडिद्युपिध्वनंदम पितांबरधारी भगवान श्रीरामचंद्र प्रभूंची वाङ्मयी मूर्ती श्रीमद गोस्वामी तुलसीदासजी रचित श्रीरामचरित्र मानस महापुराण ग्रंथ भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री भर्तरीनाथ महाराज यांच्या प्रेरणेने श्री हरिभक्तीपरायण मारुती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री हरिभक्तीपरायण उत्तम महाराज कदम दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचा जन्मोत्सव अतिशय थाटामाटामध्ये कसल्याही प्रकारची कमतरता नाही, कसल्याही प्रकारची उणीव नाही. एक नाही तर ऊन लागतं दुपारी, बाकी कशाची उणीव नाही. कार्यक्रम अतिशय छोटा आहे पण अतिशय मोठ्या अंतःकरणाने या ठिकाणी केला जातो. आणि भगवंताचा कार्यक्रम छोटा जरी असेल कितीही मोठा असेल, आता मला सांगा विंचू चावला, विंचू एवढा विंचू चावला काय नाही, एवढा विंचू चावला, चावल्यावर त्रास तेवढाच होणार. होय पत्रकार साहेब, चावल्यावर मारुती बाबा विंचू चावल्यावर त्रास तेवढाच होणार, त्याच्यात त्या ठणक्याला काही फरक नाही. तसा कार्यक्रम छोटा असो नाही तर मोठा असो, पण मोठमोठ्या ठिकाणी कार्यक्रमाला रंग देवता येत नाही बर का. अंडे साहेब मोठमोठे कार्यक्रम होतात, अशी दृष्ट लागणं असे कार्यक्रम होतात, पण तिथं रंग देवता येत नाही, कार्यक्रम करण्याचा आनंद येत नाही. पण काय आपल्या परिवाराचं भाग्य असेल, भगवंताची कृपा आहे तुमच्यावर. काही काही ठिकाणी जागेचा महिमा असतो, तीर्थाचा महिमा असतो, क्षेत्राचा महिमा असतो. आळंदीला गेल्याच्या नंतर, ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर जे सुख माऊलींचं दर्शन घेतलं होतं, पंढरपूरला या जगाचा चालक मालक परमात्मा करतो मान्यता करतो अशी ज्या भगवान परमात्म्याची शक्ती आहे, त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर, त्या परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर जो आनंद होतो. अयोध्येमध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर, आता मी तर काही आणखीन गेलो नाही, माझं दुर्भाग्य आहे, जायचं होतं पण आता अधिक मास आला, खांडे परिवार निघाला तर जाऊ आपण दिवाळीत. कारण हे पण तुम्ही जाऊन आले का अयोध्येला? पुढल्या वर्षी जानेवारी. मग तेच सांगतोय ना, आपण अयोध्येला गेलो नाही पण आता आपण अयोध्येमध्ये आहे. कसं आहे अयोध्या जरी आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असली, उत्तर प्रदेशामध्ये असली, भगवान परमात्म्याची जन्मभूमी जरी तिकडे असली, तरी आज या ठिकाणी आपण या खांडे परिवारामध्ये अयोध्या निर्माण केली. आणि जिथं भक्ती असते, प्रेम असते, भाव असतो, श्रद्धा असते, तिथं त्या कार्यक्रमाला स्वरूप येत असते. काही काही ठिकाणी कार्यक्रम केले जातात, परंतु तिथं नुसते कार्यक्रम केले जातात, म्हणजे कार्यक्रमच होतो माणसाचा. आता मला लागली खरं बोलायची सवय. आम्ही आता आमच्या गावामध्ये कथा केली, दोंडराई म्हणून गाव आहे, फार मोठं गाव, पण सगळं नियोजन आम्हाला करावं लागलं. ते कथा फार मोठी झाली. आमचं हनुमंतराय म्हणजे जागृत देवस्थान आहे, तिथं आपली सेवा घडली. परंतु आपला हा छोटासा कार्यक्रम परंतु फार मोठा. आणि मला हे सांगायचं होतं की भगवंताचा कुठलाही कार्यक्रम छोटा नसतं, मोठं नसतं, त्याच्यामध्ये फक्त भावनेने, भक्तीने, श्रद्धेने हा कार्यक्रम केला जातो. म्हणून याही वर्षी श्रीराम निवास मोजी वारुगड खांडेवाडी मठ वस्ती तालुका मान जिल्हा सातारा या गावामध्ये, या वस्तीमध्ये, आपल्या या परिवारामध्ये
भगवंताचं नामचिंतन प्रतिवर्षी केलं जातं. आपण भाग्यवान आहोत. आणि म्हणून 1-2 मिनिटं आपण सगळ्यांनी रामाचं भजन करू आणि आपल्या कथेला प्रारंभ करूया. हो राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. सगळे पाठी एकदा सोबत म्हणायचं आणि बाकीच्यांनी म्हणायचं. सगळे इन्स्ट्रुमेंट सगळ्यांनी एकदा सोबत, बाकीच्यांनी पाठीमागे. जरा जोरात टाळी वाजवून म्हणा. मागचा आवाज येत नाही. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय.
या ग्रंथाला श्रीरामचरित्र मानस असं म्हटलेलं आहे. कारण भगवान परमात्म्याने सामान्य माणसाचा वेश धारण केला, तुमच्या आमच्यासारखा. कोणासारखा? तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणसाचा वेश धारण केला. आणि ते भगवंताने चरित्र भगवान भोलेनाथ बाबाच्या मुखातून श्रवण केलं. भगवान भोलेनाथ बाबांनी ते चरित्र श्रवण केलं, म्हणून त्याला श्रीराम चरित्र मानस असं म्हणतात. आपला हा जो काही संकल्प आहे अत्यंत सत्य संकल्प आहे. काही काही माणसं काही काही कार्यक्रम करतात, पण त्याच्यामध्ये आपलं हित नसतं. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. आणि म्हणून सत्य संकल्पाने आपण एखादा सत्य संकल्प करावा. जीवनामध्ये काय करावा? एखादा संकल्प करावा. खांडे परिवार या ठिकाणी गेली अनेक वर्ष भगवान श्रीरामचंद्र प्रभूंची कथा आयोजित करून तेही स्वतः श्रवण करतात, त्या भगवंताच्या भक्ती सुखामध्ये न्हावून निघतात आणि इतरांनाही त्याचा आनंद घेता येतो. म्हणून या ठिकाणी काही अधिष्ठान असलं पाहिजे, म्हणून त्यांनीही संकल्प केलेला आहे की या ठिकाणी भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं मंदिर उभं करायचं आहे की नाही. पूर्वीची माणसं पहा, मी माझं मोठे पण सांगत नाही, पूर्वीच्या काळामध्ये पूर्वीची लोक शिकलेली नव्हती. मारुती बाबा पण त्यांना दूरदृष्टी होती, लांबचं ते पाहत होते. भलं त्यांचं शिक्षण कमी असेल पण लांबची दृष्टी होती. पूर्वीच्या लोकांनी जे करून ठेवलं ते आता आपल्याला करणं शक्य नाही. ऐकताय ना तुम्ही सर्वजण? पूर्वीच्या लोकांनी ज्या 10-10, 5-5 एकर जमिनी घेतल्या, आता आपण घेऊ शकतो का? नाही. आपल्याला 1 गुंठा, 2 गुंठा, 3 गुंठे घ्यायची म्हटली तर आपल्याच्याने तेवढी आपल्याकडे आता आर्थिक परिस्थिती नाहीये. आणि तेवढी 1 गुंठा, 2 गुंठे, 3 गुंठे, 4 गुंठे मलवडी सारख्या ठिकाणी, दहीवडी सारख्या ठिकाणी घ्यायची म्हटली तर आपल्याला 2 नंबरचा धंदा करावा लागतो. किती नंबरचा? पण जुन्या लोकांनी जे केलं ते आपल्याला जमणार नाही. आमच्या वडिलांनी, आता गेले माझे वडील, एक साधा झेंडा रोवला. काय? एक साधा झेंडा, पताका. पताका ही सामान्य नाही बरं का. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, एक साधी पताका रोवली. पूर्वीच्या माणसांचे विचार हे प्रगल्भ होते. आणि दिलेला शब्द रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. प्राण गेला तरी आपल्या वचनाला ते जागा राहायचे. आणि आमचे वडील तर एवढे कट्टर होते, त्यांचं त्यांच्या बहिणीचं खटकलं बरं का. नाहीच गेले शेवटपर्यंत त्या बहिणीच्या दारात. शेवट आम्हाला दोघाला लग्न करावं लागलं, तेव्हा एकत्र आले सगळे. त्या 4-5 लोकांनी मिळून झेंडा रोवून झेंड्याला पाणी घालून त्या ठिकाणी त्या काळामध्ये बैलगाडीमध्ये मारुतीरायाला आणून हनुमंतरायाची स्थापना केली. 5 गुंठे जागा मंदिराला दिली, रोड टच. आणि त्यांचा संकल्प होता की या ठिकाणी भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं मंदिर उभं करायचं. आणि म्हणून जसा खांडे परिवाराने संकल्प केला भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं मंदिर या ठिकाणी उभं करायचं, तसा माझाही संकल्प मी आज या ठिकाणी करतो. माझ्या वडिलांची इच्छा म्हणून भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं मंदिर सोबतच आपण उभा करूया. आणि भगवान परमात्मा आपल्याला त्या ठिकाणी यश दिल्याशिवाय राहणार नाही. कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. आणि म्हणून माणसाचे जे काही प्रयत्न आहेत जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, प्रत्येक जण पाहतो मी आज, प्रत्येक जण जो धावतोय पळतोय, प्रत्येकाला कशाची ना कशाची अपेक्षा आहे. पण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जो माणूस पळतो तो कशासाठी? सुखासाठी, आनंदासाठी. प्रत्येकाला वाटतंय मला सुख प्राप्त व्हावं. आणि या सुखाच्या आशेने माणसाला अनेक प्रकारची व्यसनं असतात. मृग, यक्षा, दिवा, स्वप्न,
परिषाद स्त्रियो मदः तौर्यत्रिकम उथाट्याच कामजो दशको गुणाः. 10 प्रकारचे दोष माणसाच्या जीवनामध्ये या ठिकाणी निर्माण होतात. अनेक प्रकारची माणसं व्यसन करतात. दिवसा झोपणं. आता आम्ही झोपलो पण रात्रभर प्रवास करून आलोत ना. सुखाच्या आशेने माणूस प्रयत्न करीत राहतो. तौर्यत्रिकम उथाट्याच कामजो दशको गुणाः. रूप पाहणं, दारू पिणं, गांजा पिणं, हे सगळे सुखाच्या आशेने मनुष्य प्रयत्न करतो. आता एखाद्याला जर लय दुःख झालं तर बाबा तो काय म्हणतो, मला लय दुःख आहे माझ्या जीवनात, थोडी थोडी घेतो मी. दारू पिले की जरा विसर पडतो. पण मला सांगा, दारू पिऊन विसर पडतो का कुठं जाऊन पडतो भक्ती? दारू पिऊन कुठं तरी जाऊन पडतो. म्हणून साधू संतांनी सांगितलं, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पुरों के दाम खर्च कर मुख में मिटिया मिलती है, बंद होशियार रहना बे खुदा का नाम जपणारे. साधू संतांनी आम्हाला जाग केलं आणि जाग करून मार्ग दाखवला. आणि मग तुमच्या आमच्या सुखाची जी व्याख्या झाली, मौली सांगतात की किंबहुना सोय. तुमच्या आमची जी सुखाची व्याख्या आहे, अनुकूल विषयाची प्राप्ती, आत्मानंदाचं भान. आपल्याला एकदा अनुकूल विषयाची प्राप्ती झाली की आपल्याला आनंद प्राप्त होतो. बघा, कधी कधी आपलं लग्न होत नाही. मग आपण म्हणतो, आता मी फारच दुःखी आहे जीवनामध्ये. होय महाराज, जरा सरळ बसा. लग्न होत नाही, मी जीवनामध्ये दुःखी आहे. मला सांगा, लग्न झाल्याच्या नंतर सुख प्राप्त होतं का? लग्न झालं तो म्हणतो, आता मी लग्न होण्याच्या अगोदर काय म्हणत होता आदिनाथ महाराज? लग्न होण्याच्या अगोदर आपण काय म्हणत होतो? लग्न झालं की जरा सुख प्राप्त होईल. आणि लग्न झाल्याच्या नंतर, लग्न झाल्यावर जरा त्रास होतो. मग आणा घरामध्ये, हे आणा ते आणा, आणा चालू होतो आणि आणा खिशातला संपून जातो. लग्न झालं, बायको मिळाली, मूलबाळ होत नाही, मग त्याचं दुःख असतं. आता मूलबाळ झालं, मूलबाळ झाल्यावर सुख आहे का? चांगला निघाला तर ठीक आहे, नाही तर कमारड्यात लाथा. एक दृष्टांत आहे. एक मुलगा झाला, त्या ताईने त्या मुलाला खूप शिकवलं, मोठं केलं, दुसऱ्या देशामध्ये नोकरीसाठी गेला. बरेच दिवस तिकडे राहिला, नोकरीचा चांगला पगार मिळू लागला. आता दुसऱ्या देशात गेल्यानंतर चांगला पगार मिळतो माणसाला. आणि बऱ्याच दिवसानंतर मुलगा घरी येणार. आईला पत्र लिहिलं, आई मी सुट्टीसाठी घरी येतोय. घरी येणार म्हणून आईने त्या मुलासाठी छान छान पदार्थ बनवले, त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले. सकाळीच 9च्या एसटीने मुलगा येणार म्हणून खूप दिवसानंतर 9 वाजताच बस स्टँडवर, 8 वाजताच बस स्टँडवर येऊन बसले. 8:30ची गाडी गेली, मुलगा उतरला नाही. 9च्या गाडीने मुलगा आला, मुलाला पाहिला, अतिशय आनंद झाला. घरी नेलं, त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ त्याला खाऊ घातले. सगळे पदार्थ खाल्ले. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 1 महिना झाला, पण मुलगा काही मागे जायचं नाव घेईना. मग आईने विचारलं, बाळा 1 महिना झाला, तू तर 8 दिवसाची सुट्टी काढून आला होतास, तुला जास्त सुट्ट्या मिळत नाही, परत नोकरीवर तुला काढून टाकतील, परत जाणार आहे की नाही? तो म्हणाला, आई मी आता परत जाणार नाही, मी इथंच राहणार. मग त्या आईला सुख वाटलं असं का दुःख? आपण आपल्या मुलाला दुसऱ्याच्या घरी भांडे घासून काम करून, दुसऱ्याच्या शेतात काम करून शिकवलं, दुसऱ्या देशामध्ये नोकरीला लागलं, तो नोकरी सोडून घरी आला, आपल्याला सुख होईल का? मग आपला अनुकूल विषय, आपल्याला मुलगा प्राप्त झाला, आनंद झाला, पण मग तो आपल्याला सुखच देईल का? मग ही व्याख्या
कमी पडते सुखाच्या बाबतीमध्ये. मग माऊली ज्ञानोबारायांनी व्याख्या केली की किंबहुना सोय जीव आत्मयासेला आहे आणि तेच जे होय तया नाव सो. मग खरं सुख म्हणजे काय तर जीव आणि शिव, जीवाचं आणि शिवाचं, जीवाचं आणि देवाचं ऐक्य ज्यावेळेस होईल त्यावेळेस जीवाला सुख प्राप्त होईल. मग या सुख प्राप्तीसाठी शास्त्राने आपल्याला 4 मार्ग सांगितलेले आहेत. किती मार्ग? एक ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, एक कर्म मार्ग आहे, चौथा भक्ती मार्ग. किती मार्ग सांगितले महाराज? योग मार्ग आहे. आता योग मार्गाने जर आपण भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची ठरवली तर किती वर्ष योगाची साधना केल्याच्या नंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल ताई? आपल्याला साधा सकाळी रामदेव बाबा योगा प्राणायाम करायचे सांगतात ते करणं होत नाही. माऊली ज्ञानोबाराय सांगतात योग काही सामान्य नाही. योग याग विधी, योग याग विधी हे सगळ्याच्या प्रमाण पाठे काय म्हणतात? योग याग विधी म्हणा ना. वायाची उपाधी दंभ धर्म. योग हा सामान्य नाही. या कलियुगामध्ये योग साधनेने आपण भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्याला साधा रोजचा दिनक्रम करणं होऊ शकत नाही. योग आपण कधी करणार? आणि योगी हे अत्यंत दुर्लभ आहे. योगी या दुर्लभ दोम्या देखिला साधनी पाहता पाहता मना नकुरे धनी. ज्ञानोबाराय योगी आहेत. योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. योगी असणारे ज्ञानोबाराय काय म्हणतात? योग याग विधी येणे नोहे सिद्धी. योग काही सामान्य नाही. आणि म्हणून या कलियुगामध्ये योगाद्वारा योग साधनेद्वारा आपण भगवान परमात्म्याची प्राप्ती करू शकत नाही. मग भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी योग मार्ग आहे. मग आपल्याच्याने योग मार्ग शक्य आहे का ताई? हा म्हणा नाही तर नाही म्हणा ना. सोपं नाही. जसा प्रपंच सोपा आहे का? लय अवघड. प्रपंच कसा आहे? आमचे गुरुवारी बाबा म्हणतात बाबा परपंच लय अवघड. शहाण्याने परपंचाची वाट धरू नये. लय अवघड. परपंच कसा? लय अवघड. तसा योग सुद्धा लय अवघड. सोपा नाही. जाऊ द्या आता. योग मार्ग आपल्याला योग्य नाही कारण आपण त्या पात्रतेचे नाही. ज्ञान मार्ग. किती ज्ञान आपण मिळू शकतो ताई जीवनात? 10वीला पास व्हायचं म्हटलं तर कसं कसं कॉप्या करून पास होतो आपण. ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका, श्रीमद भगवद्गीता, 6 शास्त्र, 18 पुराण हे कधी आपल्या पाठवायचे? म्हणून ज्ञानोबारायांनी हा संसार सुखाचा करण्यासाठी आम्हाला संसारामध्ये सुख प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत छोटी साधना, सुंदर प्रकारचा ज्ञानोबारायांचा हरिपाठ दिला. काय दिला?
तो हरिपाठ सुद्धा आपल्याने पाठ होत नाही, पुढचं पाठ आणि माग सपाट होत. मग ज्ञान मार्गाने आपण कधी भगवंताची प्राप्ती करू शकतो? अहो, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. नुसता हरिपाठ पाठ केला तर आपला देह पवित्र होतो, पण आपल्याच्याने ज्ञान प्राप्त करणं एवढं सोपं नाही, आणि ज्ञान हे खूप मोठं आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी जे ज्ञान कमवलं, ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे ज्यांना म्हटलं जातं, त्यांची ज्ञानेश्वरी साधी आपल्या पाठ होऊ शकत नाही. मग भगवान ईश्वराची प्राप्ती, ईश्वर प्राप्ती करण्यासाठी इतकं ज्ञान आपल्याकडे कधी येणार? म्हणून कलियुगामध्ये ज्ञान मार्गाने आपण ईश्वराची प्राप्ती करू शकत नाही. मग साधू संतांनी, शास्त्राने आपल्याला तिसरा मार्ग सांगितला. तुम्हाला जर ईश्वराची प्राप्ती करायची असेल तर तुम्ही कर्माद्वारे करा. कशाद्वारे? कर्म तर फार कठीण आहे महाराज. माणूस कर्म केल्याशिवाय मरतही नाही, जगतही नाही. आता मी जे कथा या ठिकाणी सांगतोय भगवंताच्या कृपेने, हे सुद्धा कर्मच आहे. तुम्ही जे ऐकताय ते सुद्धा तुमचं कर्मच आहे. तुम्ही जे आता 2 तास माझ्या बंधनामध्ये आहात ते सुद्धा आपलं कर्मच आहे. मुंडे महाराजांना या ठिकाणी इतक्या लांबून प्रवास करून येऊन हरिपाठ वाजवला, भजन वाजवलं, आहे की नाही, आणि पुन्हा कथेत वाजवायला बसायचं, हे सुद्धा कर्मच आहे. ज्या भगवान परमात्म्याची कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत, त्या परमात्म्याला सुद्धा कर्म चुकलं नाही. कर्मे श्री राम वनवासा के, जय हो. कर्मे रावण क्षय पावला, कर्मे दशरथ वियोग घडला. सीता देवी, ओ सीता देवी, वियोग घडला. सीता देवी श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्म कोणाला चुकलं? कर्मे वियोग घडला सीता देवी. सीता मातेला सुद्धा कर्म चुकलं नाही. पुत्राच्या शोकाने दशरथ राजाला सुद्धा पुत्र वियोगाने त्या ठिकाणी मरावं लागलं. म्हणजे कर्म आतापर्यंत कोणाला चुकलं नाही. पण नित्य कर्म, शुद्ध कर्म, कर्माचे अनेक प्रकार आहेत. सांगायला गेलो तर आपल्याला 2 तास पुरणार नाही. नित्य नैमित्तिक कर्म, हे कर्म तुमच्या आमच्या जीवनामध्ये योग्य पद्धतीने होतीलच असं काही सांगता येत नाही. रोजच्या रोज नित्य नेमानं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत एकही क्षण वाया न घालवता, कसल्याही प्रकारचं विक्षिप्त जीवन न होता आपण नित्याने जीवन जगू शकतो का? बघा ना, आता सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत अवघड आहे महाराज. आणि भागवतामध्ये सांगितलेलं आहे,
या जगाची, या सृष्टीची उत्पत्ती करत असताना सगळ्यात जास्त प्राधान्य कशाला दिलं महाराज? कर्माला दिलं. म्हणून गीतेमध्ये कर्मयोग आहे, ज्ञान योग आहे, सांख्य योग आहे, भक्ती योग आहे, ठीक आहे. ते सगळे योग आहे, पण नुसते आपल्या पाठीत करायला गेलं की सगळे सपाटे. मग त्यात तुम्ही काय मी काय, सगळे तुम्ही आणि एकाच जातीचे. भागवत सांगतं कर्म प्रधान विश्व रची राखा, जो जस भरे सो तस फल चाका. या विश्वाची रचना करत असताना कर्माला प्राधान्य दिलं. तुम्ही जर चांगलं कर्म केलं तर निश्चितच तुमचं चांगलं होईल. आणि मग तुम्हाला जर वेगळी गती प्राप्त व्हायची असेल तर जसं ज्याचं कर्म तसं. अनुराधा पौडवाल सांगतात, जैसे बोल बाई, वा, एक जोरात जगात अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला पाहायला मिळतं. पण शास्त्र सांगतो तुम्ही जसं कर्म कराल ना, होय चॅनलवाले दादा, तसं तुम्हाला कर्म त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. इकडं बघा, लगेच तिकडं बघायला. कर्म कोणालाही चुकत नाही. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू होईते सदा. निर्वाण दीपे में तिल दयानंद चोरी गते वाक्य सावधान. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आतापर्यंत आपला आजा गेला, पंजा गेला, कर्मानेच गेले ना त्यांच्या. कर्म कोणाला चुकत नाही. म्हणून नित्य कर्म तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही करू शकत नाही. म्हणून कर्म मार्गाने आपल्याला ईश्वराची प्राप्ती करणं अत्यंत कठीण आहे.
मग ईश्वराला जर आपल्याला प्राप्तच करायचं असेल तर आपल्याला या कलियुगामध्ये अत्यंत सोपा मार्ग सांगितला, तो म्हणजे चौथा भक्ती मार्ग आहे. कोणता? कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये भक्ती करावी. पूर्वीच्या काळामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये अनेक वर्ष माणसाला साधना करावी लागायची. त्या काळामध्ये माणसाचं आयुष्य तेवढं होतं, हजारो वर्ष माणसाचं आयुष्य होतं. त्या काळामध्ये हजारो वर्ष माणसं तपश्चर्या करायची. आपण तपश्चर्या करू शकतो का? 2 तास कथेमध्ये नीट मांडी घालून बसायचं म्हणलं तर 100 आसनं होते. आपण कधी तप करायचं? पूर्वीच्या काळामध्ये लोक जंगलामध्ये जायचे, जंगलामध्ये जाऊन 2 पायावर उभं राहायचे, 2 पायावर ठेवून 1 पायावर यायचा, 1 पायावरचा अन्नाचा त्याग करायचा, अन्नाचा त्याग करणारा झाडपाला खायचा, झाडपालाचा त्याग करायचा, झाडपाला खाणारा पाणी प्यायचा, पाणी पिणारा पाण्याचा त्याग करायचा. आपण काय करू शकतो? 2 पायावर आपण उभा राहू शकतो. किती? अर्धा तास, 1 तास, 2 तास, 1 दिवस, 7 दिवस, 1 महिनाभर. आपला काय त्याग आहे जीवनात? आपण जीवनात त्याग करू शकत नाही. आणि म्हणून भक्ती मार्गाने आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करता येऊ शकते कलियुगामध्ये. मग 9 प्रकारची भक्ती सांगितली. किती? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, सख्यम, दास्यम, आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती आहे. मग त्यात सगळ्यात पहिली भक्ती कोणची? जे आता तुम्ही करताय, श्रवण भक्ती. मग श्रवणासाठी आपल्या समोर 6 शास्त्र आहेत, 18 पुराणे आहेत. ही जी काही पुराण निर्माण झाली ही तुमचं आमचं वर्णन या पुराणामध्ये नाही. तुमचं आमचं या ठिकाणी चरित्र या पुराणामध्ये नाही. ही पुराणं जी निर्माण झाली, पुराणिका इतिहास गोड रस सेविला, अत्यंत गोड ही पुराण. माऊली सांगतात पुराणीचा इतिहास. पुराणाशी वाढ श्रुती नेनुती अपार, ते झाले साकार कुंडलिका. पुराण ही काही सामान्य नाही. ही जी पुराण आहेत ही भगवंताचं वर्णन करताना झाली. ज्या साधकाला विष्णू परमात्मा जसा भासला त्याने तसं त्या पुराणामध्ये विष्णूचं वर्णन केलं, त्याला काय म्हणतात? विष्णू पुराण. भगवान भोलेनाथ बाबा ज्या भक्ताला जसा भासला, भगवंत भोलेनाथ बाबा जसे दिसले तसं त्याचं वर्णन केलं, त्याला काय म्हणतात? शिवलीलामृत, शिव महापुराण. त्याच्यामुळे शिव महापुराणाचं वर्णन केलं जातं. मग आता प्रत्येक ईश्वराचं बघा, विष्णू परमात्मा असेल, भोलेनाथ बाबा असतील, आणखी 33 कोटी देव आहे, नाव सांगा ना पटापट. तीनच देव आठवते काय? 2-3च देव आठवते का? आणि मग जसा ज्या भक्ताला राम आठवला तसं रामाचं वर्णन केलं. मग आपल्या समोर रामायण हा ग्रंथ आहे. ग्रंथाची फार मोठी महती आहे. तुम्ही म्हणाल आज या ठिकाणी रामायण आहे, आम्हाला रामाचं चरित्र सोडून तुम्ही दुसऱ्याच गप्पा मारायला लागला. पण मूळ पाहणं अत्यंत गरजेचं असतं. आपण कशासाठी इथं आलो, कशासाठी हे चाललंय, आपण कशासाठी जगतो. सुरुवातीला सांगितलं सगळ्याला आनंदाची अपेक्षा आहे. प्रत्येकाला काय पाहिजे? आनंद पाहिजे. आनंदासाठी माणूस अनेक गोष्टी हाताळतो, अनेक गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये करून पाहतो, पण सुख प्राप्त होत नाही. मग या कलियुगामध्ये आनंद प्राप्तीसाठी 4 मार्ग सांगितले. किती मार्ग सांगितले बघा? 4 मार्ग. ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग. मग त्यामध्ये
मग कलियुगामध्ये तुमच्या आमच्यासाठी जी भक्ती सांगितली 9 प्रकारची भक्ती आहे, त्यामध्ये श्रवण भक्ती आहे. श्रवणासाठी आपल्या समोर हा रामायण ग्रंथ आहे. आलं लक्षात? अत्यंत मलाही चांगल्या पद्धतीने सांगता यायला लागला. कसं आहे ते? असं आहे. आणि म्हणून श्रवणासाठी आपल्या समोर भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचे आदर्श दिला. ज्या भगवान परमात्म्याने जन्माला येण्याच्या अगोदर ज्या भगवंताचं चरित्र या ठिकाणी लिहिलं गेलं, केले रामायण रामाआदी, बोलिले वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. नामदेव महाराजांनी वर्णन केलंय की भगवान परमात्मा जन्माला येण्याच्या अगोदर भगवंताचं चरित्र हे कोणी लिहिलं? हनुमान महाराजांनी केले रामायण रामादी, केले रामायण रामादी. उत्तर मी एकदाच टाकलं. कसं आहे ते? काय म्हणले तुम्ही? सगळ्यांच्या पाठ आहे म्हणून एकदा काय म्हणले? कोळ्याची कीर्ती, केले रामायण, बोलिले वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. मग राम भगवान परमात्मा अवताराला येण्याच्या अगोदर भगवान परमात्म्याचा ग्रंथ तयार होता. काय होता? रामायण ग्रंथ तयार होता. म्हणजे किती श्रेष्ठ आहे बघा ना. स्वतः ज्या वेळेस तुलसीदासजींनी या ग्रंथाची निर्मिती केली, मग आता या ग्रंथाला मान्यता प्राप्त करून दिली पाहिजे. आपण जर एखादी गोष्ट केली त्या गोष्टीला कोणीतरी मान्यता दिली पाहिजे ना. आपल्या पाठीवरती शाबासकी थाप दिली पाहिजे कोणीतरी. मग हा ग्रंथ ज्या वेळेस निर्माण झाला त्यावेळेला हा ग्रंथ मंदिरामध्ये ठेवला आणि ठेवल्याच्या नंतर सकाळी पाहिलं तर भगवान भोलेनाथ बाबाची त्याच्यावरती सही होती. काय होती? सत्यम शिवम सुंदरम. भगवंताची म्हणजे भगवंताची मान्यता या ग्रंथाला आहे. हा काही सामान्य ग्रंथ नाही आणि ग्रंथ कोणताच सामान्य नसतो. गीता हा छोटा ग्रंथ आहे, संस्कृत मध्ये निर्माण झाला. ज्ञानोबारायांनी त्याच्यावरती भाष्य केलं, ज्ञानेश्वरी टीका केली. पण नुसतं गीता जरी आपण वाचन गायलं ना आदिनाथ महाराज, तरी आपला उद्धार होतो. गीता गीता नाही पुनरावृत्ती तयानरा, पुनरावृत्ती तयानरा, नाही पुनरावृत्ती तयानरा, नाही पुनरावृत्ती तयानरा. गीता 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 वाचते भगती,
वाजायच्या तर मोकळ्या मनाने वाजा, नाही असं असं करी जाऊ नका. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तयार नाही. नुसतं वाचने आपल्याला काय म्हणायचंय? गीता. पण येतं का हो गीता गाता? गीता महाराज, गीता नुसतं गाता येतं का आपल्याला? अहो, देवाचं नाव मुखामध्ये येण्यासाठी अनंत जन्माची पुण्य लागते बरं का ताई. काय लागतं? अनंत जन्माची पुण्य लागते. त्यातले त्यात आपल्या दारामध्ये देवाचं भजन होण्यासाठी फार मोठं भाग्य लागतं. आदिनाथ महाराज, लय मोठं भाग्य लागतं. वैष्णवा भाग्यवंत भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. वाह! असं आहे ते. वाह, कृष्ण महाराज. त्याची वाट आहे रघुनंदन, त्याची वाट एकदा दिदीसाठी जोरात काळे वाटले. भजन पूजन कीर्तन कथा देवाचं नाव कोणाच्याही घरी होत नाही. त्याच्यासाठी फार मोठं भाग्य लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, आणि मग होतो तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आहे की नाही? कोणाच्याही घरी देवाचं चिंतन सहजासहजी होत नाही. आता मला सांगा, शूटिंग वाले दादा, तुम्ही रोज शूटिंगला जाता, कोणाच्याही घरी जाता का? जिथं देवाचं भजन आहे पूजन आहे काही कार्यक्रम आहे तिथंच जाता ना. कोणाच्याही घरी कार्यक्रम होतो का? अहो, कुठेही होत नाही. तुम्ही ठरवा ताई, तुम्ही ठरवा 8 दिवस आम्ही येत. तुम्ही आम्हाला गेल्या वर्षी जीव घातला होता ना? नाही, आई पण आहे. 8 दिवस तुम्ही ठरवा. आता इथं सगळे महाराज लोक आले. आपलं भाग्य आहे, आदिनाथ महाराजांची कथा कॅन्सल झाली. आता जोरात टाळे वाजव. आदिनाथ महाराज, आज प्रेम करणारी माणसं फार कमी आहेत बरं का. तुम्हाला सांगतो, ऐका, लक्ष देऊ, ऐकताय ना तुम्ही? प्रेम करणारी माणसं फार कमी आहेत. पण कशावरती हे बी ऐका, माणसावरती, पैशावरती, याच्यावरती प्रेम करणारी फार लोक आहेत. आज आदिनाथ महाराजांना आणायचं म्हटलं, स्वतः कथाकार आहेत. शिवमहापुराण कथा, रामायण कथा, भागवत कथा, शिवलीला अमृत, गरुड पुराण, देवी भागवत, सर्व प्रकारच्या कथा या ठिकाणी महाराज करतात. मी तर त्यांना म्हटलो होतो तुम्हीच कथा करा, पण ते म्हणले मला कथा आहे. महाराजांचीच कथा करायची होती आपल्याला इथं, म्हणजे महाराज रामायण कथा सांगणार होते. पण त्यांनी कथा घेतली अगोदर, पण त्यांची व्यथा झाली. त्यांची कथा कॅन्सल झाली, त्यामुळे ते इथं आले. आज पैसे देऊन आपल्याला प्रेम करणारी एवढी गोड माणसं मिळत नाहीत महाराज. किती रुपये दिल्याच्या नंतर आदिनाथ महाराज तुमच्या घरी येऊन भजन करते गावाकडे असताना. आता योगायोगाने आम्ही इथं आलो,
मग तुम्हाला जर कोणाला वाटलं की आपल्याला आपल्या घरी भजन ठेवायचंय, आदिनाथ महाराजाला 1100, तबला वादकाला 1100, असे 1100 रुपये दक्षिणा देऊन आपण घरी नेऊन भजन करू, कोण कोण ठरवल? तुम्ही हसले म्हणजे काहीतरी घोळ दिसते. मला हे म्हणायचंय, भाग्यवंता घरी भजन पूजन. तुम्ही कितीही ठरवलं ना महाराज, तर आपण भजन करू शकत नाही. पहा, तुम्ही ठरवा 8 दिवस आपण, आम्ही इथंच 7 दिवस. कोणाच्या घरी भजन करायचं असलं तर सांगा. अत्यंत गोड महाराज या ठिकाणी. भाग्यवान आहात तुम्ही, खांडे परिवार भाग्यवंत आहे. तुमचे सचिन दादा, त्यांचे बंधू, सर्व खांडे परिवार, एवढे चांगले संस्कार कुठं पाहायला मिळत नाही. पहा, त्यांच्या कन्या सुंदर गायन करतात, हरिपाठ त्यांनी गायला अतिशय सुंदर. आता कधी कथेला बसलेले नाही, त्याच्यामुळे थोडस मागं पुढं होतं, पण लाजायचं काही कारण नाही, बिनधास्त म्हणायचं. आता आदिनाथ महाराज आले नसते तर आपल्यालाच कथा करायची. बोलणं झालं आपल्या फोनवरती, जाऊ द्या, चला नाही भेटलं कोणी. एक जणाला फोन केला, तो म्हणे 21,000 रुपये लागतील गाण्याचे 7 दिवसाचे. रामनवमीचा पिरियड आहे महाराज, कमवायचे दिवस आहेत. हे कुठं बोलणं झालं का? त्यांना म्हणलं तुम्ही कथा करा ना, मी ऐकतो, मी येतो. म्हणलं मला 21 द्या. नाही ना महाराज, तसं नसतं, हे घेऊ नका त्यात. म्हणजे आज कुठं चाललं जग? माणूस माणसाला ओळखणं, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना आणि हेच आमची मागणे. माणसाने माणसाशी. बघा बरं किती जण वागतेत माणसासारखं, घरी गेले की पुन्हा आणि म्हणून भाग्यवान आहात तुम्ही. तुम्हाला किती मुली? तुम्हाला 3 झाल्या, अजून 4, अजून तुमच्या इतके मला एकट्यालाच येत. भाग्यवान आहेत तुम्ही, आम्ही आहे की नाही? आणि म्हणून भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाही रघुनंदन. आणि भगवान परमात्मा त्याचीच वाट पाहतो. आणि म्हणून आपल्या समोर भक्ती, तुम्ही कम शांत झाले, आपल्या समोर भक्ती मार्ग आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण, श्रवण भक्ती. श्रवणासाठी आपल्या समोर हा रामायण ग्रंथ आहे. आणि नुसतं ग्रंथाचं नाव जरी आपण वाचेने घेतलं, गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही, पुन्हा मरावं लागत नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. या जन्म मरणाच्या फजितीतून माणसाला मुक्ती मिळते. नुसती मुक्ती मिळत नाही, तर स्वतः भगवान परमात्मा श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात की जो कोणी माझा जन्म आणि कर्म दिव्य आहे असं तत्वतः जाणतो, त्याला मी या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करतो. जन्म कर्मच मे दिव्य मेवम यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. हे अर्जुना, जो माझी भक्ती करतो, माझं नामस्मरण करतो, जाणून मला भजतो, जाणून मला जाणतो, त्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मी मुक्त करतो. मुक्त करत नाही तर माझ्या स्वरूपामध्ये मी त्याला विलीन करून घेतो. म्हणजे तो भगवत स्वरूप होऊन जातो. म्हणून अर्जुनाला सुद्धा जोपर्यंत भगवान परमात्मा कळाला नाही तोपर्यंत अज्ञानात राहिला अर्जुन. आणि म्हणून अर्जुनाला सुद्धा भगवान परमात्म्याला म्हणावं लागलं, हे सख्या, हे यादवा, हे कृष्णा. सखेति मत्वा प्रसभं यदुत्वं, हे कृष्ण हे यादव हे सखेति, अजानता महिमानं तवेदं, मया प्रमादात् प्रणयेन वापि. सखेति मत्वा प्रसभं यदुत्वं, हे कृष्ण हे यादव हे सखेति, अजानता महिमानं तवेदं, मया प्रमादात प्रणयेन वापि. हे कृष्णा हे यादवा हे सख्या, मी जे तुला उद्विग्नपणाने बोललो ते माझं अज्ञान. म्हणून जोपर्यंत आपल्याला ग्रंथ कळत नाही, जोपर्यंत ग्रंथ कळण्याची बुद्धी
आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला आनंद प्राप्त होणार नाही. आणि म्हणून या जगामध्ये तुमच्या आमच्या सुखाचा हिताचं मार्गदर्शन करणारं जर कोण असेल तर हे ग्रंथ आहे, आपल्या हिताचं मार्गदर्शन करण्यासाठी. माणसाच्या घरी पुस्तकाचे भारच्या भारे, गृहे गृहे पुस्तक भार भारण, पण त्याला वाचण्यासाठी माणसाकडे वेळ नाही. होय, किती ग्रंथ आहेत तुमच्या घरी? पूर्वीच्या काळामध्ये ग्रंथ नव्हते महाराज, आणि म्हणून ग्रंथाला फार महत्व आहे. आणि पूर्वीच्या काळी ग्रंथावरती लोकांची फार मोठी श्रद्धा होती. पूर्वीच्या काळामध्ये लोक आपल्या पोटचा मुलगा दुसऱ्याला द्यायचे, पण आपला पवित्र ग्रंथ दुसऱ्याच्या हातामध्ये देत नव्हते. विश्वविजेता राजा सिकंदर याने विश्वावरती विजय प्राप्त केला, आणि विजय प्राप्त केल्याच्या नंतर आपल्या गुरुच्या घरी गेला, गुरुला दंडवत प्रणाम केला आणि गुरुला सांगितलं कि गुरुजी, मैं अब विश्व भ्रमण करने के लिए जाना चाहता हूं, मुझे विश्व भ्रमण करना है, तो मैं सबसे पहले कौन से देश में जाऊं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुम्हाला विश्व भ्रमण करण्यासाठी जायचंय तर तुम्ही सगळ्यात अगोदर भारत देशामध्ये जा. कोणत्या? कारण भारत देश, भारताची संस्कृती ही अत्यंत श्रेष्ठ आहे. पहा, रोज आपण प्रार्थना म्हणतो, भारत माझा, सारे भारतीय माझे. हे बघा, भारत देशावर माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान वाटावा, अशा देशामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. काय झालं? अभिमान वाटावा अशा देशामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. भारत देश हमारा, भारत देश हमारा, जिस देश में संत महंत संतों का उजियारा. अत्यंत श्रेष्ठ ही भारताची भूमी आहे. जहाँ डाल डाल पर जय हो. चिड़िया करती है बसेरा, वाह वाह. भारत देश मेरा, भारत देश मेरा. ऐसा धर्म का पग पग लगता तेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा. वाह वाह. ये धरती और जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, जपते हरि नाम की माला. हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम. हर दौलत मोहन है और राधा हरि कृपाला, राधा हरि कृपाला. सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, भारत देश मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती
गायलं ना महाराज, किती पण गा तुम्ही. सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, यह भारत देश है मेरा. भारत देशाची खासियत काय आहे? सत्य अहिंसा, प्रत्येक ठिकाणी पग पग लगता डेरा. महाराज ही जी रामायणाची निर्मिती झाली ना, ही जे रामायण घरोघरी जाऊन पोहोचलं ना, तर पूर्वीच्या काळामध्ये आपल्या देशावरती लढाया केल्या होत्या. कुणी? राम मंदिर कुणी पाडलं? बाबर आला होता. कोण? त्याने अख्खे मंदिर पाडले महाराज. त्या काळी या ग्रंथावरती, भगवंतावरती लोकांची एवढी श्रद्धा होती महाराज. लोक म्हटली तुम्ही आमची मंदिरं पाडतात काय, पण आमच्या हृदयातला राम कुठे घेऊन जातात. म्हणून त्या वेळेला लोकांनी घरोघरी रामायणाचं पारायण चालू केलं महाराज, घरोघरी. आजही मी 4 महिने नर्मदा मैयाची पायी परिक्रमा केली आदिनाथ महाराज. तुम्ही बसा ना. नर्मदा मैयाची परिक्रमा केली तर मैयेच्या वाटाने भव्य दिव्य असे राम मंदिर आहेत महाराज. तिकडं ती देवाची भूमी आहे. जसं उत्तर प्रदेश ही देवाची भूमी आहे, तसं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. असं बोर्ड लावलं पाहिजे. मैयेच्या काठावरती जर आपण गेलो तर त्या ठिकाणी भव्य भव्य अशी मंदिर आहेत. मंदिरामध्ये अशी मोठी ग्रंथ आहेत आणि अखंड त्या काळापासून, कोणत्या? त्या काळापासून, जेव्हापासून तो बाबर आला त्यांनी मंदिरं पाडली, तेव्हापासून जो इतिहास झाला, जी लोकांनी रामाची पारायण चालू केली रामायण ग्रंथाची, ती आतापर्यंत अखंड पारायण चालू आहे. अखंड. आता जर ती लोक पारायणाला बसली ना, तर त्यांना असं ग्रंथाचं पान उचकावं लागतं. त्यांना असं ग्रंथामध्ये पाहावं लागत नाही. श्लोक संपला, चौपाई संपली की पान बदलतात. मी स्वतः डोळ्याने पाहिलं. जबलपूर, भेडिया घाट, नेमावर, नर्मदा मैयाचं ओंकारेश्वर, आणि ज्या ठिकाणून नर्मदा मैया निघली ते अमरकंटक उगमस्थान, भव्य भव्य मंदिर आहे. जीवनामध्ये जर कधी साधना करण्याचा योग प्राप्त झाला, संसारातून जर उपरती निर्माण झाली, वाटला आता खूप संसार केला बर का, जवळ सासरवाडी असून सुद्धा माहेराला आपलं जाणं होत नाही, तर आपण देवाला कधी जायचं? जर वाटलं उपरती निर्माण झाली तर एकदा नर्मदा मैयाची पायी परिक्रमा करा. आणि तुमच्या आमच्याच्याने ती नर्मदा मैयाची पायी परिक्रमा शक्य नाही, म्हणून तुमच्या आमच्यासाठी साधू संतांनी इथं आळंदी पंढरपूर पायीची वारी ठेवली. ती जरी वारी आपल्याच्याने शक्य झाली नाही तर महिन्याला एकदा आपण आळंदी पंढरपूर गेलं पाहिजे, हे तुमच्या आमच्यासाठी सांगड घालून दिलेले आहे. कारण ही साधना आहे, या साधना आहे. काळ सारावा चिंतनी, एकांतवाशी गंगा स्नानी, देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहारणे मैंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, वावया जतन हे उपाय लाभाचे, देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईला गवा तुका म्हणे आनंद, युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. पण जे करायचं ते आपण करत नाही, आणि म्हणून आपण या ग्रंथाचे महात्म्य आज आपल्याला पाहायचं असतं. मग आपण विश्वविजेता राजा सिकंदर, माझं असं झालंय पहा, एखादा विषय बाजूला गेला की तिकडे बोलत जातो, पण ईश्वराने पुन्हा त्या ठिकाणी येण्याची मला जागृती करून देतो, हे फार मोठं महत्वाचं आहे. कुठे होतो आपण? विश्वविजेता राजा सिकंदर याने विश्वावरती विजय प्राप्त केला आणि विश्व भ्रमण करण्यासाठी निघाला. सगळ्यात अगोदर त्याला सांगितलं की भारत देशामध्ये जा, आणि भारत देशामध्ये जाऊन वेदांची संहिता घेऊन ये. मग वेदांची संहिता कुठे मिळेल तर सांगितलं पंजाब मध्ये एक साधू राहतात. पंजाबला गेले, त्या साधू महाराजांना सांगितलं मैं विश्व विजेता राजा सिकंदर हूँ, मैंने विश्व पर विजय प्राप्त किया है और मुझे वेदों की संहिता चाहिए, आप मुझे दोगे?
त्या ब्राह्मणाने त्यांच्याकडे पाहिलं. तरुण राजा, अरे याच्या हातामध्ये जर मी माझा पवित्र ग्रंथ दिला तर या ग्रंथाचं पावित्र्य याच्याकडनं राखलं जाणार नाही. त्याने सांगितलं, ठीक आहे, देतो मी तुला वेदाची संहिता, लेकिन आपको शुभ आना पडेगा. विश्व विजेता राजा सिकंदराने सांगितलं, मी का म्हणून तुझ्यावरती भरोसा ठेवू, मला आताच पाहिजे. त्यांनी सांगितलं, हम भारतवासी, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाई. आम्ही दिलेला शब्द कधी मोडत नाही. देणार म्हणजे देणार. विश्व विजेता राजा सिकंदराने त्या ब्राह्मणाच्या घराभोवती वेढा दिला सेनेचा. सकाळी आला, दरवाजा वाजवला. ब्राह्मणाने सांगितलं, दरवाजा खुला आहे, अंदर आहो. आतमध्ये ज्या वेळेस पाहिलं तर त्या प्रत्येक पानावरची एक एक ऋचा, एक एक मंत्र तो ब्राह्मण वाचत होता. समोर यज्ञ पेटवलेला होता. तो एक एक मंत्र, एक एक पान वाचायचा आणि इदम अग्नेय स्वाहा म्हणून त्या ठिकाणी तो ग्रंथ अग्नीमध्ये पान टाकून द्यायचा. आणि हे शेवटचं पान राहिलं होतं. राजा आला, राजाने पाहिलं आणि सांगितलं, अरे ब्राह्मण जी, आप ये क्या कर रहे हो, आप तो मुझे वेदों की संहिता देने वाले हो, आपने तो पूरा वेद भस्म कर डाला. त्यांनी सांगितलं, थांबा, तुम्हाला वेदाची संहिता भेटणार. ज्या वेळेला मी या वेदाची एक एक ऋचा वाचत होतो त्यावेळेला हा माझा समोर बसलेला 7 वर्षाचा मुलगा त्याचा पूर्ण वेद मुखोद्गत आहे. तुम्हाला जर वेदाची संहिता, वेद हा ग्रंथच पाहिजे असेल तर तुम्हाला माझा मुलगा घेऊन जावा लागेल, पण मी माझा पवित्र ग्रंथ तुमच्या हातामध्ये देणार नाही. एवढी लोकांची पूर्वी ग्रंथावरती श्रद्धा होती आणि म्हणून तेवढ्याच श्रद्धेने, भक्तीने, भावनेने आता काय झालं की ग्रंथ, आता एक रामायण जर आपण प्रिंटिंग प्रेस मध्ये प्रेसला टाकलं तर त्याच्यातून हजारो ग्रंथ बाहेर येतात, शेकडोनी ग्रंथ बाहेर येतात. मग आता ग्रंथाची काही कमतरता राहिली नाही. पूर्वीच्या काळामध्ये आताच्या काळामध्ये जर बदल पाहिला तर पूर्वीचे ग्रंथ हे हस्तलिखित असायचे. आजही आपण ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये गेलो तर तिथं ज्ञानेश्वरी आपल्याला हस्तगत पाहायला मिळते. तुकोबारायांचा गाथा हस्तगत पाहायला मिळतो. हे सगळे ग्रंथ आपल्याला हस्तगत आहे. ज्या ठिकाणी लिहिली ते ठिकाण सुद्धा आहे. आणखीन काय पाहिजे? तरी सुद्धा माणसाचा विश्वास नाही. परंतु हे ग्रंथ काय करू शकतात? आपल्याला आपला बाप म्हणून आपला मार्गदर्शन करतात. काय करतात? तुम्ही जर त्याचं पावित्र्य राखलं तर आशीर्वाद देतात, पावित्र्य नाही राखलं, बापाचं नाही ऐकलं तर मारतातही, आहे की नाही? बघा, दत्तांचं चरित्र जर गुरुचरित्र पारायण वाचायला घेतलं तर अत्यंत काटेकोरपणे नियम पाळावे लागतात. जर नाही पाळला तर वेड लागण्याची शक्यता आहे. म्हणजे ग्रंथ हे सामान्य नाहीत आणि म्हणून ग्रंथाचं महात्म्य हे अत्यंत श्रेष्ठ आहे. बरोबर आहे? चालेल ना? मग हा रामायण ग्रंथ आहे. महाराजांनी मगाशी प्रमाण दिलं. हा कोणी लिहिला? हे रामायण कसं तयार झालं? हे रामायण तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलं तर काय बदल होईल? बोलिले वाल्मिक तैशीची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. भगवान परमात्म्याला जन्माला येण्याच्या अगोदर हा रामायण ग्रंथ तयार झाला. ज्याने लिहिला हा भारताचा आद्य कवी आहे. कोणी? वाल्मिक ऋषी जगातील सगळ्यात मोठा कवी आहे मा. पण तो अगोदर कोण होता त्याचा इतिहास पाहत नाही. त्याचं नाव रत्नाकर होतं. काय होतं? हा डाकू होता. डाकू चोऱ्या करायचा, माणसं मारायचा. एक डाकू जर इतिहास घडवू शकतो, एक डाकू जर आपल्या भारताचा आद्य कवी आहे, तुम्ही आम्ही का होऊ शकत नाही? वाल्या कोळी माणसं मारायचा. काय मारायचा? तुम्ही आम्ही माणसं मारू का? तुम्ही आम्ही लईतलं एखादं बोकड मारू, एखादी कोंबडी मारू, एखादं बकरं मारू, पण माणसं आपल्याच्याने मारणं व्हायचं नाही. वाल्याने 7 रांजण भरून ब्राह्मण मारले. कोण? आलेल्या लोकांची लूटमार करायचा. दीदी तुम्ही आम्ही काय चोरी करू शकतो? फार तर फार शेजारच्या वावरातल्या मकाची कणसं चोरून आणू शकतो.
भुईमुगाच्या शेंगा तोडून आणू शकतो. लईच एखाद्याला एखाद्याचा द्वेष असेल तर संध्याकाळी एखाद्याच्या भुईमुगाच्या शेंगामध्ये ज्वारीच्या रानामध्ये जनावर चालेल. काय करू शकतो? याच्यापेक्षा मोठं पाप आपण कोणतं करू शकतो? वाल्या कोळी महा हत्यारी होता महाराज. वालकोळी महत्या गीता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाची वाल्या कोळे महा हत्यारी नामी तारिले अपार. एवढा मोठा हत्यारा होता महाराज. एवढं तर आपण पाप करू शकत नाही ना. आपल्या बुद्धीला पेलवण का ते? आपण जर एखाद्याचं काही अंगण उचलून महाराज आपल्याला दुःख होत. काय होत? माणसं कधी मारायचो आपण, पण एवढा मोठा डाकू त्याने जगामध्ये इतिहास घडवला. केले रामायण रामादे. तो पाप करायचा, चोऱ्या करायचा, रस्त्याने जाणारी येणारी माणसं मारायचा. बरं का, कमी येतो जाणारी येणारी माणसं मारायचं. एक दिवस प्रसंग असा घडला, नारद महर्षी त्या रस्त्याने चालले. वा, झालं, संपलं आचार. जरा समोरच्या माणसाने तरी सावध बसलं पाहिजे. जरा काय होत, विहिरीच्या जवळचाच वाप सुकलेला असतो कधी कधी. झालं एवढंच पाहू आपण. तुळशीदास उद्या सांगू. नारद महर्षी त्या ठिकाणी आले. नारद महर्षीला त्यांनी पकडलं. तसं ते फरशी दुपार शरीर महाराज वाल्या काही सामान्य होता? माणसं मारणारा माणूस काही सामान्य असतो? यमावानीच ना मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसा. मारणारा तोडणारा काही सामान्य असतो का? धिप्पाड माणूस ती फरशी कुऱ्हाड पहिल्या काळात असायच्या. आणि ते ब्राह्मण लोक काय करायचे, अशी कमराला शालिग्राम घेऊन जायचे पूर्वीच्या काळात. ते ब्राह्मण लोक सगळं द्यायचे, पण ते शालिग्रामाचा खडा कोणाला देत नसे. मग ते वाल्या कोळी आणि त्या ब्राह्मणामध्ये वडातान व्हायची. तो शालिग्रामाचा खडा घ्यायचे आणि त्या रांजणामध्ये टाकायचे. अशी 7 रांजणं भरली असं सांगतात बरं का. किती रांजणं भरली? एवढे माणसं मारून बी त्याला पाप होत नव्हतं का?
ही जे शालिग्राम होते ना, हा शालिग्राम घ्यायचा आणि त्याच्यावरती पाणी वाटायचं, जाता येता प्यायचं पाणी उरलं टाकलं त्याच्यावर. नकळत घडलेलं पुण्य सुद्धा फार मोठं असतं, म्हणून कळत न कळत घडलेलं पापही फार वाईट असतं. कळत न कळत घडलेल्या गोष्टी पण माणसाने जपल्या पाहिजे, जाणून जीवन जगलं पाहिजे. असा वाल्या कोळी त्याला नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींनी सांगितलं, अरे तुझे हे पाप करतोयस, ठीक आहे, मला तू पकडलंस, माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही, माझ्याकडे फक्त वीणा आहे, मी फक्त देवाचं नामस्मरण करतो आणि तुझ्याकडेही नामस्मरण करत करतच आलो. नारायण माझ्याकडे याच्याशिवाय दुसरं काही नाही बाबा तुझ्यासाठी. पण तुझे हे कर्म करतोयस, या कर्मामध्ये तुझं कोणी वाटीदार आहे का? ज्याच्यासाठी तू कर्म करतोयस या पापामध्ये तुझं कोणी भागीदार आहे का? एकदा विचारून ये. नारद महर्षी म्हणाले, तू लय चाप्टर आहे, ब्राह्मणच आहेस ना, लय चाप्टर आहे तू, म्हणजे मला घरी विचारायला पाठवायचं आणि तू इथून सुट्टी घ्यायची. तो म्हणाला, अरे मी कशाला पळून जाऊ, वाटलं तर मला बांधून ठेवू. नारद महर्षींना बांधलं महाराज कुणी? वाल्याने, रत्नाकर नावाच्या डाकूने बांधून ठेवलं, घरी गेला महाराज. ऐका आता, डीपीला जशी 3 फ्युजा असतात ना, काही दिली किती फ्युजा असतात, अशी याची फुल लागलेली होती 3 घरी गेल्या गेल्या पहिलं फ्यूज चेक केलं, बापाकडे गेला. काय? घरी गेल्या गेल्या बापाकडे गेला, पहिलं फ्यूज चेक केलं, म्हणे बाबा मी जे हे पाप कर्म करतोय, माणसं मारतोय, याच्यात तुमचा वाटा आहे का? त्याने सांगितलं, बाबा तुला जन्माला घालेपर्यंतच माझं कर्तव्य होतं, इथून पुढे आता मी म्हातारा झालो, माझं सांभाळ करणं हे तुझं कर्तव्य, आणि ज्याचं कर्म त्यालाच भोगावं लागतं. पहिलं तर फ्यूज गेलं. काय दुसरं फ्यूज होत, आईकडे गेला. आई म्हणली, बाळा तुला जन्माला घातलं, लहानचा मोठा केला, तळ हातापर्यंत प्रमाणे तुझ्या सांभाळ केला, आता तू आमचा सांभाळ करणं हे तुझं कर्तव्य आहे. दुसरंही फ्यूज उडालं. काय दुःख वाटलं, पण याचं तिसरं फ्यूज जरा जास्त तापलेलं होतं. याला वाटलं हे फ्यूज जरा पक्क आहे आपलं, हे काही जाणारच नाही कधी. बायकोवर जास्त जीव असतो ना माणसाचा,
होय बाबा, आहे का नाही तुमचं? बायकोकडे गेला, बायकोला विचारलं. अहो ती म्हणाली, ज्या वेळेला तुमचं आमचं लग्न झालं, विवाह लागला, त्या वेळेपासून मी तुमची झाले. आता माझ्या अंगावर चांगले कपडे असू नाही तर फाटके कपडे असू, लोक कोणाला नाव ठेवणार? तुम्हालाच नाव ठेवणार. होय, चांगले कपडे दिसले तर म्हणते, वा काय सचिन दादाने आपल्या रुपाली ताईला जीव लावलाय, वा वा. बरोबर आहे ना? आणि फाटके तुटके असले तर काय म्हणते, पोरगी जवळच दिली पण जरा घोळच झाला. वा. वाल्याचा तिसराही फ्यूज गेलं. वाल्याची बुद्धी जागेवरती आली, जागा झाला. जसा डीपीच उडून गेली महाराज. जसा वाल्या तिथून निघाला तसा नारद महर्षीकडे पळतच आला मला 100च्या स्पीडने. नारद महर्षींना लोटांगण घातलं. नारद महर्षींना सांगितलं, महर्षी तुम्ही माझे डोळे उघडले, तुम्ही मला जे सांगाल ते मी करतो. त्यांनी सांगितलं, काय करू नको, फक्त राम नामाचा जप कर. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम नामाचा जप करा. पण वाल्या म्हणला, मी कधी राम म्हटलोच नाही ना आयुष्यात. येईल कसा? त्याने कधी रामाच्या नावाची चवच चाकली नाही, त्याला काय रामाचं करणार? राम म्हणता राम की होई, पदी बैसोनी पदवी घेजे, ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाही. राम रसाची चवी आरस रुचती केवी. राम रसाची चव ज्याने चाकली त्याला दुसरा रस त्या ठिकाणी आवडत नाही. पण नारद महर्षींनी सांगितलं, 3दा मरा 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 म्हण. बरोबर राम मरा 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 म्हणता कधी राम 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 झाला, कधी वाल्मिकी वाल्याचा आराधना करता वाल्या झाला, वाल्याचा वाल्मिकी झाला, आणि वाल्मिकीचा वाल्मिक ऋषी झाला, हे सुद्धा त्याला कळालं नाही. मरा 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 मरा
बोललेलं जमतं का आपल्याला? पण महाराज कधी राम झालं? केली रामायण रामादी वालियाची कीर्ती, कोळियाची कीर्ती वाढीली धरण. है की नाही? कोळियाची, कोळ्याचं कुळ कधी उधरून गेलं महाराज त्याला सुद्धा कळालं नाही. है की नाही? तुम्ही समोर बसून हा करा मोठा, त्याच्यात आम्ही राम बनतो. आणि म्हणून अत्यंत पवित्र असं रामायण, शतकोटी रामायण महाराज कुणी केलं? कोळ्याने. ते संस्कृत मध्ये लिहिलं महाराज. ऐका, संस्कृत मध्ये रामायण लिहिलं आणि ते संस्कृत रामायण तुमच्या आमच्या समोर तुळशीदासजीने प्राकृत भाषेमध्ये आणलं आणि त्या रामायणाचं चिंतन आपल्याला या ठिकाणी 5, 6, 7 दिवस करायचं आहे. अत्यंत सुंदर तुमच्या आमच्या जीवनामध्ये योग आहे. पहा, जसं जेवण करतो आपण, जेवण करताना सगळे ऐकताय ना, जेवण करतो आपण. कृष्ण महाराज, जेवणामध्ये जर रामरस नसेल, मिठाला काय म्हणते? रामरस. आजपासून काय म्हणायचं मिठाला? डाळीला काय म्हणायचं? डाल राम. काय म्हणायचं? चपातीला काय म्हणायचं? चपाती राम. पोळे राम म्हणा, पण प्रत्येकाच्या पुढे राम लावा. भात राम, डाल राम, चावल राम. मिठाला काय म्हणायचं? रामरस. जर रामरस आपल्या जीवनामध्ये नसेल, जेवणामध्ये, साध्या जेवणामध्ये जर मीठ नसेल तर आपल्याला आनंद येत नाही. तसं आपल्या जीवनामध्ये जर राम नसेल तर आपलाही शरीर या ठिकाणी राहणार नाही. म्हणून प्रत्येकाने देवाचं चिंतन करायचंय. आज या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये आपला कार्यक्रम संपन्न झालेला आहे. सुंदर असं पवित्र वातावरण, असे मारुती मामा, भरतरीनाथ महाराज ज्यांच्या पाठीशी असतील त्यांना काय कमी पडणार आहे? होय, प्रत्यक्ष साधू ज्यांच्या घरामध्ये वावरतात, राहतात, त्यांच्या जीवनामध्ये काय? त्यांनी त्यात सतत देवाचं चिंतन, भजन, पूजन, म्हणून त्याचा प्रसाद आमच्या एवढ्या सुंदर पोरी दिदी सुंदर गातात, भजन, हरिपाठ. आता हे करण्यासाठी अत्यंत पुण्यही लागते. ते पुण्य तुमच्या आमच्या पदरामध्ये ईश्वराने प्राप्त करून दिलेलं आहे. आज या ठिकाणी आपण थांबून घेऊया. एकदा सगळे उठून नाचता का? हा, 2 मिनिटं फक्त आरती घ्यायची. जर आपलं 7:20 सुरू झालं तर अजून 4 मिनिटं आहे आपल्याकडे. उद्यापासून बरोबर 7 ते 9 कार्यक्रम होणार. परत पुन्हा भोजन असतात. एकदा शूटिंग वाल्या दादासाठी जोरात सगळ्यांनी टाळी वाजवा. काय तुमचं चॅनलचं नाव आहे? विशाल जाधव फोटोग्राफी. विशाल जाधव फोटोग्राफी. विशाल जाधव फोटोग्राफी चॅनलच आहे ना. त्यांच्याकडे लक्ष द्या जरा, त्यांना सबस्क्राईब करायचं असेल.